नमस्कार मंडळी, लाडू पिडू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज लाडूच्या स्कूलचा ॲन्युअल डे आहे आणि तिकडे चाललोय आम्ही। लाडू काय आहे स्कूलमध्ये आज? ॲनिमल नाही, ॲन्युअल डे। तू डान्स करणार आहे? हां। तुझा ड्रेस दाखवते, ड्रेस दाखव तुझा। छान छान छान। तर चला, तर हा व्लॉग लाडूच्या ॲन्युअल डे फंक्शनचा आहे। बरेच दिवस झाले हे फंक्शन झाले आहे, पण माझ्याकडून हा व्लॉग एडिट करायचा राहून गेला होता। हे फंक्शन स्कूलमध्ये नव्हते, स्कूलने एका नाट्यगृहामध्ये हे फंक्शन अरेंज केले होते आणि आम्ही तिकडेच निघालो होतो। तसे हे फंक्शन 5 वाजता सुरू होणार होते, 4:30 वाजता पॅरेंट्सना तिथे बोलवले होते। तर अगदी आम्ही वेळेवरच तिथे पोहोचलो। लाडूला तिच्या टीचरच्या हातात दिले आणि आम्ही इथे स्टेजच्या समोर येऊन बसलो होतो। आधी प्ले ग्रुपचा परफॉर्मन्स झाला, त्यानंतर आता इथे लाडूच्या क्लासचा परफॉर्मन्स सुरू होता। या डान्सचा सॉन्ग मला म्यूट करावा लागतोय, कारण तसं केलं नाही तर यूट्यूबचा कॉपीराईट येऊ शकतो, त्याच्यामुळे मी इथे म्यूटच केला आहे। तर इथे लाडूच्या क्लासचा डान्स सुरू झाला होता आणि सगळी मुले एकदम हाय एनर्जी घेऊनच स्टेजवर आली होते। जसे सॉन्ग सुरू झाले तसे या मुलांची एनर्जी तर पाहण्यासारखीच होती। हे स्टेज इतकं मोठं होतं की मोठ्यांना सुद्धा स्टेजवर आल्यावर थोडं नर्वस झाल्यासारखं वाटेल, पण ही मुले अजिबात नर्वस झाली नव्हती, एकदम कॉन्फिडेंटली डान्स करत होते। इतक्या लहान वयात त्यांचा हा कॉन्फिडन्स आणि त्यांची ही एनर्जी पाहून मला तर खूप छान वाटले। लाडूचा हा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता। मलाच थोडी भीती वाटत होती की ती कसा डान्स करेल, स्टेजवर घाबरणार तर नाही ना। पण जेव्हा ती स्टेजवर आली आणि फुल एनर्जीमध्ये डान्स करू लागली, तेव्हा खूपच मस्त वाटले। तिचा हा डान्स परफॉर्मन्स पाहून अक्षरशः माझ्या डोळ्यात आनंदाश्रू झाले होते, कारण इतक्या लहान वयात एवढ्या मोठ्या स्टेजवर जाऊन परफॉर्म करणे, ते पण इतक्या कॉन्फिडेंटली आणि हाय एनर्जीमध्ये, खरंच हे पाहून मला तर खूप अभिमान वाटत होता। तसं सगळ्याच मुलांनी खूप छान परफॉर्मन्स केला आणि या त्यांच्या परफॉर्मन्स मागे सर्वात जास्त मेहनत आहे ती त्यांच्या शिक्षकांची। जवळपास 1 महिन्यापासून त्यांची ही प्रॅक्टिस सुरू होती आणि खरंच लहान मुलांकडून पाहिजे तशा स्टेप्स करून घेणे सोपी गोष्ट नाही, पण त्यांच्या शिक्षकांनी ही कामगिरी उत्तम बजावली आहे। खरंच शिक्षकांचे इथं कौतुकच केलं पाहिजे, कारण लहान मुलांच्याकडून अशा स्टेप्स करून घेणं अजिबात सोपं नाही, कारण त्यांचे एक वेगळेच टँट्रम्स असतात। पण इथे सर्व मुले एकसारखे डान्स करताना पाहून त्या शिक्षकांनी त्यांच्यावर किती मेहनत घेतली हे दिसत होतं। पण मला असं वाटतं ही जनरेशन खरंच खूप लकी आहे, कारण इतक्या लहान वयातच त्यांना इतकं मोठं स्टेज भेटतं आणि इतक्या कॉन्फिडेंटली ते स्टेजवर परफॉर्म करतात आणि इतक्या लहान वयात ते त्यांचं एवढं स्टेज डेअरिंग पाहून खरंच खूप भारी वाटते। मला आज हे आठवते की लाडूचा आम्ही जेव्हा स्कूल सुरू करणार होतो, तेव्हा मला हाच डाऊट होता की इतक्या लहान वयात तिला स्कूलला पाठवायचे की नाही, एवढ्या लहान मुलांना काय शिकवणार। पण आज तिचा जेव्हा हा परफॉर्मन्स पाहिला आणि तिचं जे स्टेज डेअरिंग पाहिलं, तेव्हा असं वाटते की स्कूलला पाठवायचा निर्णय हा अगदी योग्यच होता। घरी राहून सुद्धा त्यांचा अभ्यास वगैरे मी घेतला असता, पण जे एक सोशल एन्व्हायरमेंट त्यांना स्कूलमध्ये भेटतं ते आपण घरी नाही देऊ शकत आणि टीचरचं मुलं जास्त ऐकतात, घरी कमी ऐकतात, पण टीचर जसं सांगतात त्यांचं ते खूपच ऐकतात। खरं तर या डान्सचं सॉन्गच इतकं एनर्जेटिक होतं आणि त्याहूनही डबल मुलांची एनर्जी होती। ही मुलं इतकी लहान आहेत की फक्त स्टेजवर येऊन उभे राहिली तर हीच सर्वात मोठी गोष्ट होती आणि तुम्ही पाहू शकता सर्व मुले डान्स एकदम एन्जॉय करतात। त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघूनच इतका आनंद होत होता की काही विचारूच नका। प्ले ग्रुप पासून सीनियर KG पर्यंत सर्व मुलांचे परफॉर्मन्स झाले आणि सर्वच मुलांनी इतके छान परफॉर्म केले की बघून खूपच छान वाटली। त्यानंतर स्कूलच्या टीचरने सुद्धा खूप छान असा परफॉर्मन्स दिला आणि मुलांना सांभाळायला ज्या स्कूलमध्ये दीदी असतात त्यांचा सुद्धा एक परफॉर्मन्स होता आणि तो सुद्धा खूप छान झाला होता। मुलांनी स्टेजवरती इतका छान परफॉर्मन्स दिल्यानंतर एक आई वडील म्हणून मला तर खूप आनंद झालाच होता, त्याचबरोबर त्यांच्या टीचरना सुद्धा खूप आनंद झाला होता। त्यांनी जे काही 1 महिन्यापासून त्यांच्यावर मेहनत घेतली होती, त्या मुलांनी इतक्या छान प्रकारे स्टेजवर येऊन जे प्रेझेंट केलं होतं ते पाहून ते शिक्षक तरी खूपच जास्त आनंदित झाले होते।
आणि या सगळ्या परफॉर्मन्स नंतर शेवटी आता ग्रॅज्युएशन सेरेमनीचा फंक्शन होणार होता, तर त्यासाठीच आम्ही सगळे आता वेट करत होतो. सगळी मुलं लहान आहेत, ते जास्त वेळ थांबणार नाहीत म्हणून स्कूलने सुद्धा खूप छान अरेंजमेंट केली होती. 2.5 ते 3 तासातच सगळा कार्यक्रम उरकवला होता. तर इकडे श्रीहरी आणि मी बघत होतो, की लाडूचा नंबर कधी येणार, कधी तिला सर्टिफिकेट वगैरे भेटणार. आणि थोड्या वेळानंतर लाडूचं नाव सुद्धा अनाउन्स झालं आणि ती स्टेजवर आली. तर सर्वच मुलांना असे छोटे-छोटे कोट घातले होते आणि सर्वच मुले खूप क्यूट दिसत होती. लहान मुलांचं हे ग्रॅज्युएशन वगैरे हे माझ्यासाठी खूप नवीन आहे. कारण माझ्या वेळी तर मी जेव्हा ग्रॅज्युएट झाली तेव्हाच मला असं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट वगैरे भेटलं होतं. पण आजकाल हे ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नर्सरीच्या मुलांना सुद्धा भेटते. सगळे फंक्शन वगैरे झाल्यावर आम्ही परत घरी यायला निघालो आणि घरी येता-येता बराच लेट झाला होता. जवळपास रात्रीचे 10 वाजले होते आम्हाला घरी यायला. दिवसभराच्या या सगळ्या धावपळीमुळे लाडू आणि श्रीहरी खूप जास्त थकले होते. मग आम्ही पटकन घरी आलो. तर चला ब्लॉग इथंच एंड करते. तर तुम्हाला हा लाडूचा ॲन्युअल डे फंक्शनचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.